सीपी राधाकृष्णन यांनी उपराष्ट्रपती पदाची आज शपथ घेतली आहे। सीपी राधाकृष्णन देशाचे 15वे उपराष्ट्रपतीपदी विराजमान झालेत। राष्ट्रपती मुर्मू यांनी राष्ट्रपती भवनात राधाकृष्णन यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली। दरम्यान या कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची उपस्थिती। राधाकृष्णन यांच्या शपथविधी सोहळ्यात धनखड उपस्थित होते। उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यानंतर धनखड यांनी पहिल्यांदाच सार्वजनिक कार्यक्रमामध्ये हजेरी लावली आहे। या कार्यक्रमात धनखड यांची उपस्थिती भाजपसाठी सकारात्मक संदेश ठरू शकते, कारण विरोधक सातत्याने धनखड बेपत्ता झाल्याचा दावा करत होते। त्यांच्या उपस्थितीमुळे विरोधकांच्या आरोपांना काही प्रमाणात आळा बसू शकतो। देशाचे 15वे उपराष्ट्रपती म्हणून सीपी राधाकृष्णन यांनी आज शपथ घेतली। यानंतर उपमुख्यमंत्री शिंदेंनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचं अभिनंदन करत त्यांना शुभेच्छाही दिल्या आहेत। तर उपमुख्यमंत्र्यांनी घरी जात आता राधाकृष्णन यांचं अभिनंदन केलं।